माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। सकाळी उठले माझा बाबाचा प्लॅनिंग की मला पोहायला पाण्यामध्ये सोडायचं, पण मी पण काय नाही, मी पण ठरवलं आज पोहायचंच, बाबाची इच्छा पूर्ण करायचीच। मी पहिल्यांदा गेलो पाण्याच्या ठिकाणी, पाणी आहे का इथे आत नाही, जरा गार होऊ दे म्हटलं। पहिल्यांदा पाण्यात मी खेळणार, मग नंतर आंघोळीला जाणार। आता चावी चालू करतो, पाण्यात जरा अरे वा, गार मस्त वाटायला लागले। आंघोळीच्या अगोदर पाण्यात भिजायचं, मला सगळी ओरडतात तरी पण मी पाण्यात भिजतोय। पाण्यात भिजूस तर पप्पाने तोपर्यंत पाण्याची बाटली काढली, पाण्याची बाटली रिकामी केली खास पोहण्यासाठी, आणि त्यातलं पाणी काढून ते माझ्या पाठीला लावायचं पोहायला। पप्पांचं काम आवडतं तोपर्यंत मी घागरीवरून खेळून घेतो। आमच्या पप्पाचं पण नाही, एकदा मनात घेतलं की पाण्यात सोडायचं म्हणजे सोडायचंच। बाबा आमचं कोणाचं ऐकतच नाही। झाले सगळे तयार झाले, पाठीला माझ्या बांधलं, तोपर्यंत म्हटलं खेळून घ्यावं चिखलामध्ये। आणि कोण बोलवलं मला, बरं येतो चला, आता पाण्यात मला सोडणार आहे वे, बरं चला। पाण्यात सोडताना जरा भीती वाटत होती, जरा आनंद वाटत होता। होबा गेलं पप्पानं, जरा चालावं म्हटलं, पण चालायला काय आलं नाही, लगेच बसलो, कारण अजून चालायला येत नाही ना मला। चला रांगतच जावं आपण। हा पाणी कुठं आहे बाबा, पाणी कुठं ठेवलंय? बाबा मला पाण्यात सोडायच्या प्रतीक्षेत होतो, मला हसू आलं, इतकं आनंद वाटलं पाण्यात सोडणार बाबानं मला। मस्त वाटलं, पहिल्यांदा पाण्यात पोहायला तुम्ही। पोहताना स्विमिंग टँक नाही, पण पाण्याचा हौद होता, पण बरं होतं तिथे पोहण्यासाठी। पाण्याला माझ्या पाट्याला एवढं बांधलं होतं, पोहायला अंतराळी छान वाटत होतं। बाबांचं माझं ट्रेनिंग पाण्यात पोहायला आतापासून सुरुवात केलं। अरे मला बुडवताय काय? पोहायला शिकवायला काय बुडवायला मला तुम्ही? पोहायला शिकायला असाल तर नदीत शिकवत्यात, स्विमिंग टँकमध्ये शिकवत्यात, विहिरीत शिकवत्यात, तुम्ही मला टँकरमध्ये शिकवायला लागलाय? वा रे वा, एवढा उन्हाळा पडला आहे, कधी एकदा पाण्यात जायला गार बसावं, गार व्हावं असं वाटतंय। मी म्हटलं बाबा तुम्ही पण या की पोहायला। बाबा म्हणतोय कसा, मी कुठं बसणार पाण्यात, तूच शिक। बाबाला म्हटलं मला काय पाण्यात बुडवायचं नाही, पाण्यात बुडवलं की नाकात पाणी जाते, तरी पण मला बुडवलं। नको बाबा, मला सर्दी होईल, सर्दी झाली की तुम्हाला दवाखान्याला मलाच पळावं लागेल। म्हणजे ठीक आहे सर्दी होते, पण सर्दी मला काय होत नाही, मी तसा घट्ट आहे। आता या 1 वर्षापासून पोहायला शिकालो, म्हणजे बघा 1 वर्षाच्या बाळाला कोण पाण्यात सोडेल का पोहायला असं? आणि पाठीमागं पाण्याची बाटली लावून मला बाबाने सोडलं बघा। मस्त 1 अर्धा तास झाला पाण्यात पोहत होतो, गटकाळ खात होतो, खोकळत होतो, मध्येच खोकला येत होता। आता पप्पाच्या मनात काय आलं कोणास ठाऊक, पप्पाने मला पाण्यातून बाहेर काढलं आणि परत आत घातलं। नेमका मी पोहण्याचा आनंद घेत होतो की बाबा माझा आनंद घेत होता कोणास ठाऊक। यावेळेला पोहायला बघून पप्पा म्हणजे प्रत्येक रविवारी तुला पाण्यामध्ये टाकणार, अवघड आहे बाबा। मला अचानक पाण्यातून बाहेर काढलं आणि काय आलं कोणास ठाऊक मनात, पप्पानं तर डायरेक्ट पाण्याची बाटली बाजूला काढली आणि डायरेक्ट पाण्यात सोडलं, की जसं की मी पोहायला शिकलोच काय एका दिवसात। हे बघा मला पाण्यात बिना बाटलीच टाकलेलं आहे, आणि मी पण काय कमी बसतोय, मी पण पाणी हातपाय हलवायला लागलो। बघा म्हटलं कोण हरते आणि कोण जिंकते, मलाही मज्जा वाटत होती। हातपाय हलवलं की कसं काय अंतराळी राहते कोणास ठाऊक, तरी पण मी हातपाय हलवत होतो, पप्पानं धरलं होतं, अंतराळीच होत होतो। मजा तर वाटत होती, उन्हाळा तर एवढा होता, गार झालं तर सगळं, तरी पण मी काय बसतो, मी खोड्या करणार म्हणजे करणारच। माझं काय नवीन खोड्या करायचं, पहिल्या महिन्यापासून बघता की तुम्ही मी किती खोड्या करतोय ते। आता पोहायचं पास झालं, मी बाबाला म्हणाल बाबा मला बाहेर काढा, लई पोहलो आता मी, लागला भुका आता मला जीव दे, खाऊ दे आणि जरा झोपू दे म्हटलं। सकाळपासून काय खाल्लं नाही पिलं नाही, डायरेक्ट तुम्ही 12 वाजलं डायरेक्ट पोहायला आणला, घेऊन यायला मला तुम्ही। आज रविवार आहे म्हणून काय दिवसभर पाण्यात मला सोडता की काय म्हटलं, चला बस। आता मला मी कसं वाटतं, थांबा पाय जरा झाडतो मस्तपैकी, ठेवा। अहो पप्पा पाय पोळत्यात आधीच, मला पोहायला सोडून आणि वरण घातल्या चावून लावून डबल ह्या दीदीनंतर। दीदी आंघोळी व्यवस्थित घाल सांगतो, साबण तुम्ही व्यवस्थित लाव, नाहीतर काय तुझं खरं नाही। रविवारचा फुल आनंद पाण्याचा, कारण उन्हाळा जेवढा सुटलाय पाण्यातनं बाहेर युवायलाच नको वाटतंय। व्यवस्थित तोंड धो, दात पण घासणार माझं, दात पण घास, पाणी व्यवस्थित तोंड धो, डोळे व्यवस्थित धो, नाहीतर बाबा रागवतील। कॅमेरावाला व्यवस्थित कॅमेरा शूटिंग कर, सगळ्यांना दिसू दे। आता सुरू केली दात घासायला, घास व्यवस्थित दात घास, काल रात्रभर खाल्लेलं स्वच्छ होऊ दे जरा, नाहीतर माझं मी ओढून आंघोळ करणार बघ। जशी माझी आंघोळ झाली तसं टाकला पाण्यात, बाबांना लावला वरती फॅन आणि हातात दिलं होतं काहीतरी खेळायला।
सर्वांचं ठरलंच असते की जशी अंघोळ घातलं की टाकायचं लगेच पाण्यामध्ये झोपण्यासाठी. मी झोपलो की 3 तास उठत नाही, मग घरची कामं करत बसतात सगळेजण. काय टी व्ही लावलाय का? गाणं वगैरे काय लावू नका, मला मस्तपैकी झोपू दे. आल्या झोप. बरं फोन दमलोय, जरा पाणी प्यायला द्या. हां बस नको जबरदस्ती करू का? नको म्हटलं तर पाणी सांडलं माझ्या अंगावरती. काय कळते का नाही तुम्हाला? आताच फोन आलो आणि त्यावरती वरून पाणी सांडा. आधीच काय कळणं झालं उन्हाळ्यात. बरं झोपा मला आता परत. ओके आता कोणी त्रास देऊ नका, मला झोप यायला. पेंगावलो आता मी, आणि पेंगत बसूनच पेंगतो मी, झोपून पेंगत नाही, कारण झोपल्यानंतर मला पेंग येत नाही. चला झोपतो आता. गुड नाईट. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.